राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गला येलो अलर्ट देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगलीलाही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसाचं संकट राज्यामध्ये ओढावलेलं आहे। अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट ओढावलंय। काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईतील वातावरण जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उकाडा जाणवत आहे आणि त्यासोबतच आज सकाळी पहाटेपासूनच संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की पावसाचा अंदाज जो आहे तो मुंबई शहरासाठी देखील वर्तवला जाऊ शकतो। खरं तर माझी मागची जर दृश्य आपण पाहिली तर हे संपूर्ण परिसर दादर माहीम परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सध्या आपण पाहू शकतो की संपूर्णतः ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। मात्र बंगालच्या उपसागरावरून येणारे जे बाष्पयुक्त वारे आहेत ते ओडिशापासून तमिळनाडू पर्यंत हवेची द्रोणी स्थिती जी आहे ती निर्माण झाल्यामुळे पुढील 5 दिवसात राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला गेलेला आहे आणि सोबतच वादळी वारे देखील पाहायला मिळतील। सोबतच आपण पाहतोय की ढगांच्या गडगडाटीसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज जो आहे तो राज्यासाठी वर्तवण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागामध्ये गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे। मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे जे आहेत ते येत आहेत आणि त्यामुळेच ओडिशापासून तमिळनाडू पर्यंत हवेची द्रोणी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच पुढील 5 दिवसासाठी राज्यभरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या आपण पाहतोय की मंगळवार आणि बुधवार म्हणजे आज आणि उद्यासाठी राज्यात पावसाचा जोर जो आहे तो जास्त राहणार आहे आणि त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागामध्ये 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे देखील वाहणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की मुंबईसह राज्यभरामध्ये संपूर्णतः जर अंदाज घेतला तर ढगाळ वातावरण आहेत आणि काही भागांमध्ये पाऊस देखील पडण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।